लगभग 1.25 साल से एक मर्डर का ऑफेंस रजिस्टर हुआ था। मर्डर रजिस्टर नंबर 1623/24। एक जूडो खेलने के कारण से ये मर्डर हुआ था और इसमें 3 आरोपी निष्पन्न हुए थे। 2 आरोपी उस वक्त जब भी मर्डर हुआ तभी 2 आरोपी को अरेस्ट किया गया था, वो उनके खिलाफ चार्जशीट भी भेजा गया था। लेकिन जो मेन आरोपी था इस गुन्हे का, शमसुद्दीन शरफुद्दीन सैयद करके, वो 1.25 साल से फरार था। तो हमारी टीम ने, एपीआई सावंत और उसकी टीम ने उसके गोपनीय मालूमात से और तांत्रिक विश्लेषण के सहायता से वो एक्यूज को आंध्र प्रदेश में जाके उनको ताबे में लिया और ये 4 तारीख को ताबे में लिया है और 4 तारीख को वहाँ से ट्रांजिट रिमांड लेके इधर आए और 7 तारीख को उनको इधर अरेस्ट किया गया और 7 तारीख से उनको कोर्ट के सामने पेश करने के बाद कोर्ट ने 10 तारीख तक उनको पीसीआर दिया है और उनका तपास एपीआई सावंत खुद कर रहे हैं। सर, मुंब्रा में किस इलाके में ये घटना हुई थी? ये घटना अंबेडकर नगर जुबली पार्क में हुई थी। मृतक का क्या नाम? मृतक का नाम है सुफियान शेख। क्या वजह रही जो इन लोगों ने मारा था? जूडो खेलने के कारण से हुआ था। ठीक है। 2 आरोपी पहले ही गिरफ्तार हुए थे, एक अभी बाद में? बराबर, 2 आरोपी पहले ही गिरफ्तार हुए थे। उसके खिलाफ दोषारोप भी दाखिल किया गया है। ये आरोपी गुनाह जब हुआ तब से ये लगभग 1.25 साल होते आ रहा है। 1.25 साल से ये फरार था और उनको हमारी टीम ने 4 तारीख को आंध्र प्रदेश से अरेस्ट किया है। सर, मराठीत मी प्रश्न मराठीत तर एकदम व्यवस्थित, आता काही अडचण नाही। मी माझे प्रश्न हा सर। हो, बिलकुल बिलकुल। पहिला पत्रकार लुडो परिषद का ठेवली लुडो नंतर माझे प्रश्न येईल। पहिला पत्रकार परिषद कशासाठी ठेवली ते सांगा, नंतर मी प्रश्न विचारेन। चालेल। सर, आज आपण इथे पत्रकार परिषद ठेवलेली आहे, नेमकं काय कारण आहे, काय घटना आहे? एक मुंब्रा पोलीस स्टेशनला साधारण 1.25 वर्षापूर्वी, एक 14/7/2024ला एक खुनाचा गुन्हा दाखल होता, ज्यात मयत इसम सुफियान शेख नावाचा होता। त्यात त्यावेळी 2 आरोपी अटक करण्यात आले होते आणि 2 आरोपींच्या अटकेनंतर त्याच्यात त्या 2 आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र मान्य कोर्टात दाखल करण्यात आलं होतं। परंतु घटना घडली त्या वेळपासून साधारण 1.25 वर्षाच्या कालावधीपासून या गुन्ह्यातला मुख्य आरोपी शमसुद्दीन शरफुद्दीन सैयद हा फरार होता। मुंब्रा पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर एपीआई सावंत व त्यांच्या टीमने गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने अत्यंत चांगला तपास करून त्याला आंध्र प्रदेश राज्यातून 4 तारखेला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि तेथून मान्य कोर्टाकडून ट्रान्झिट रिमांडने त्याला 7 तारखेला येथे आणण्यात आलं आणि 7 तारखेला त्याला इथे अरेस्ट करून मान्य कोर्टापुढे हजर केला असता कोर्टाने 10 तारखेपर्यंत पीसीआर दिला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास एपीआई सावंत साहेबच करतायत। सध्या सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। या गुन्ह्यातील मुख्य पुरावे नेमके कोणते होते? आणि अजून काही या गुन्ह्यात प्रत्यक्ष साक्षीदार होते। प्रत्यक्ष साक्षीदारांच्या साक्षीवरून तो गुन्ह्यातला मेन आरोपी होता। गुन्ह्यात वापरलेला जो चाकू होता किंवा जे हत्यार होतं ते त्याने यूज केलेलं होतं। परंतु आता बराच कालावधी लोटल्याने अद्याप पावेतर तर त्याने गुन्ह्यात वापरलेल्या हत्याराबाबत काही सांगितलेलं नाही, परंतु तपास चालू आहे आणि त्यात देखील आम्ही अधिक तपास करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची तजवीज ठेवलेली आहे। आरोपीने गुन्हा करण्यामागे कोणता हेतू असं काही सांगितलेलं नाही, काही आढळलं का तुम्हाला? नाही, लुडो खेळण्याच्या वादातून त्यांचं तात्विक कारण होतं। लुडो खेळण्याच्या वादातून ती घटना घडलेली होती। हा गुन्हा उघडकीस आणताना पोलिसांना कोणती मोठी आव्हाने घेण्यात आली का? हा गुन्हा घडल्यानंतर सर्वात मोठं आव्हान होतं आरोपी अटक करण्याचं आणि तत्कालीन काळात 2 आरोपी अटक करण्यात पोलिसांना यशही आलं होतं। परंतु या गुन्ह्यातला मुख्य जो आरोपी होता हा शमसुद्दीन सैयद हा सुमारे 1.25 वर्षापासून फरार होता। परंतु आमच्या डिटेक्शन टीमचे एपीआई सावंत यांनी गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अत्यंत चांगली कामगिरी करून त्याला 1.25 वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर आंध्र प्रदेश राज्यातून शिताफीने अटक केलेली आहे। सर, त्याचं लोकेशन कसं आढळलं? आता तांत्रिक विश्लेषण तपासामागे
नाही, त्यांना तशी गोपनीय माहिती पण होती. गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आरोपीकडून कोणती आणखी माहिती भेटलेली आहे का? त्याचा कशामध्ये दुसरं गुन्ह्यामध्ये काही घडलं आहे? नाही, त्या आरोपीचा सध्या तरी दुसऱ्या कोणत्या गुन्ह्यामध्ये समावेश नाही, परंतु इतरही पोलीस स्टेशनला काही गुन्हे आहेत का नाही याबद्दल आमचा तपास चालू आहे. सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे, तपासामध्ये म्हणजे पोलिसांना कुठलं आणखी सहकार्य घ्यावं लागलं का कोणाचं? आम्ही आमचे जे गुप्त बातमीदार जे होते